आपण नेहमी म्हणतो की जसं कर्म तसं फळ. पण हे नक्की घडतं कसं? म्हणजे मधली प्रक्रिया काय आहे? कर्माचं रूपांतर फळात किंवा पुढच्या जन्मात होतं करी कसं? हा एक मोठा ब्लॅक बॉक्स आहे. आज आपण बौद्ध तत्वज्ञानाच्या मदतीने ह्याच ब्लॅक बॉक्सला उघडून बघणार आहोत. आपल्याकडे भव द प्रोसेस ऑफ बिकमिंग अँड रिबर्थ नावाच्या एका लेखातील काही उतारे आहेत आणि या लेखाच्या मदतीने आपण भव नावाची एक संकल्पना समजून घेणार आहोत, जी या कर्मफळ सिद्धांताच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आजची आपली चर्चा या गूढ प्रक्रियेवर नक्कीच प्रकाश टाकेल. चला तर मग या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीलाच हे भव प्रकरण नक्की आहे तरी काय? खूप छान सुरुवात आहे. भव हा शब्द दिसायला खूप सोपा वाटतो, पण तो बौद्ध तत्वज्ञानाचा आपण म्हणू शकतो कणा आहे. भव म्हणजे फक्त अस्तित्व नाही, ती एक प्रक्रिया आहे, बनण्याची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ बिकमिंग. प्रतित्य समुत्पाद म्हणजे डिपेंडंट ओरिजिनेशन ची जी साखळी आहे त्यात एकूण 12 कड्या आहेत आणि भव ही त्यातली 10वी कडी आहे आणि अत्यंत महत्वाची. ही एक अशी मानसिक आणि कार्मिक अवस्था आहे जिथे आपल्या कर्मांची ऊर्जा इतकी घट्ट होते की ती एका नवीन जन्माला कारण ठरण्यासाठी पूर्णपणे तयार असते. कर्मांची ऊर्जा घट्ट होते हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. पण ही प्रक्रिया सुरू कुठून होते? म्हणजे याला काहीतरी कारण असेलच ना? नक्कीच. स्रोतांमध्ये याचं मूळ एका खूप सुंदर सूत्रात दिलं आहे, उपादानपच्चया भवो. याचा अर्थ असा की उपादानमुळे भव निर्माण होतो. आता उपादान म्हणजे काय? तर आसक्ती, घट्ट पकडून ठेवण्याची वृत्ती, मग त्या वस्तू असोत, आपले विचार असोत, नाती किंवा अगदी मीपणाची भावना असो. ज्या गोष्टींना आपण माझं म्हणून चिकटून राहतो त्यातूनच भव म्हणजेच बनण्याची प्रक्रिया सुरू होते. ही केवळ एक इच्छा नाहीये, तर इच्छेचं ऊर्जेत झालेलं रूपांतर आहे. अच्छा, म्हणजे उपादान किंवा आसक्ती हे एक प्रकारचं इंधन आहे, ज्यामुळे भव नावाचं इंजिन सुरू होतं आणि ते आपल्याला पुढच्या प्रवासाला घेऊन जातं. लेखात पुढे याचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत, जे ही प्रक्रिया अधिक स्पष्ट करतात असं दिसतंय. कम्मभव आणि उपपत्तीभव. हे काय आहेत? हो, ही विभागणी समजून घेतली की सगळा खेळच लक्षात येतो. कम्मभव हा भवाचा सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह भाग आहे. याला आपण कर्माची प्रक्रिया म्हणू शकतो. जेव्हा आपण त्या आसक्तीमुळे म्हणजे उपादानामुळे प्रेरित होऊन एखादी कृती करतो, काही बोलतो किंवा अगदी मनातल्या मनात विचार करतो, तेव्हा आपण कम्मभव निर्माण करत असतो. 1 मिनिट, म्हणजे समजा मी आत्ता ऑफिसमध्ये बसून माझ्या सहकार्याबद्दल मनातल्या मनात काही वाईट विचार करत असेन, तर तो सुद्धा एक कम्मभव तयार करतोय, जरी मी तोंडाने काही बोललो नाही किंवा त्याला काही त्रास दिला नाही तरी. अगदी तसंच. कारण कर्म केवळ शारीरिक नसतं, ते वाचिक आणि मानसिकही असतं. खरं तर मानसिक कर्माची ताकद जास्त असते, कारण तिथेच हेतू तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कम्मभव म्हणजे तुम्ही तुमच्या नकळत भविष्यासाठी एक काय म्हणतात त्याला ॲक्शन प्लॅन तयार करत आहात. पण हा प्लॅन कागदावर नाही, तर तुमच्या कर्मांमधून, तुमच्या सवयींमधून तयार होतोय. तुम्ही आज जे काही करताय, बोलताय, विचार करताय, ते नकळतपणे तुमच्या भविष्याचं कोडिंग करतंय. या ॲक्टिव्ह कोडिंगलाच कम्मभव म्हणतात. वा, भविष्याचं कोडिंग ही उपमा जबरदस्त आहे. म्हणजे आपण सगळेच एक प्रकारे आपापल्या भविष्याचे प्रोग्रामर्स आहोत. मग उपपत्तीभव काय आहे? तो या कोडिंगचा परिणाम आहे का? अगदी बरोबर. उपपत्तीभव हा त्याचा परिणाम म्हणजे रिझल्ट किंवा निष्क्रिय पॅसिव्ह भाग आहे. याला उत्पत्तीची प्रक्रिया म्हणता येईल. कम्मभवामुळे जी कार्मिक ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा ज्या जगात किंवा लोकात प्रकट होते, त्या प्रकट होण्याच्या प्रक्रियेला उपपत्तीभव म्हणतात. म्हणजे कम्मभव जर तुम्ही भविष्यासाठी सेट केलेलं GPS डेस्टिनेशन असेल, तर उपपत्तीभव म्हणजे त्या डेस्टिनेशनवर पोहोचण्याचा प्रत्यक्ष प्रवास. आणि ते ठिकाण, ते मनुष्यलोक, देवलोक किंवा इतर कोणतीही गती असू शकते. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एक आहे कारण कम्मभव, जे आपण आत्ता या क्षणी तयार करतोय, आणि दुसरा आहे त्याचा परिणाम उपपत्तीभव, जो भविष्यात फळ देणार आहे. मला वाटतं लेखात यावर एक खूप सुंदर आणि समर्पक उदाहरण दिलं आहे, जे ऐकणाऱ्यांच्या कायम लक्षात राहील. हो, अंगुत्तर निकायामधील हे उदाहरण खरोखरच खूप मार्मिक आहे. भगवान बुद्ध म्हणतात, कर्म हे शेत आहे, विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस हे बीज आहे आणि तृष्णा म्हणजे क्रेविंग हे पाणी आहे.
या एका वाक्यात संपूर्ण प्रक्रिया सामावलेली आहे आणि यावरून 3 गोष्टी स्पष्ट होतात ज्या आपल्या हातात आहेत. थांबा, हे उदाहरण खूपच पॉवरफुल आहे. आपण यातील प्रत्येक भागावर थोडं बोलूया का? म्हणजे कर्म हे शेत आहे याचा नेमका अर्थ काय? नक्कीच. कर्म हे शेत आहे म्हणजे आपल्या कृती त्या भविष्यासाठी एक जमीन तयार करतात. पण कोणतीही जमीन सुपीक किंवा नापीक असू शकते. इथे महत्वाची आहे दुसरी गोष्ट. विज्ञान हे बीज आहे. विज्ञान म्हणजे चेतना किंवा कॉन्शियसनेस. पण या संदर्भात त्याचा अर्थ हेतू किंवा इंटेन्शन असा घ्यायला हवा. आपलं कर्म बाहेरून कसं दिसतं यापेक्षा त्यामागे आपला हेतू काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे समजा मी एखाद्याला पैसे दान केले, पण माझा हेतू लोकांना दाखवण्याचा किंवा स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा असेल, तर त्याचं फळ वेगळं असेल. आणि जर मी खऱ्या करुणेपोटी दान केलं असेल, तर त्याचं फळ वेगळं असेल. बरोबर? अगदी अचूक. स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जर आपले हेतू द्वेष, राग किंवा मत्सर यांनी भरलेले असतील तर आपण नकळतपणे दुर्गतीचं म्हणजेच एका दुःखद भविष्याचं बीज पेरत असतो. ती जमीन आपण नापीक बनवत असतो. याउलट जर आपले हेतू करुणा, मैत्री आणि उदारतेचे असतील तर आपण सुगतीचा पाया रचत असतो. म्हणजे बाह्यकृती तीच असली तरी हेतूमुळे बीजाची गुणवत्ता बदलते. आणि त्या उदाहरणातील तिसरा भाग, तृष्णा हे पाणी आहे, याचं काय महत्त्व आहे? हे सर्वात महत्वाचं आहे. चांगलं शेत आहे, उत्तम प्रतीचं बीजही आहे, पण पाणी मिळालं नाही तर ते उगवणार नाही. तृष्णा म्हणजे आसक्ती किंवा चिकटून राहण्याची वृत्ती. ही तृष्णाच का कर्माच्या बीजाला ऊर्जा देते, त्याला पोसते. आपण ज्या गोष्टींना, ज्या भावनांना, ज्या ओळखींना आयुष्यभर घट्ट चिकटून राहतो, ती आपली तृष्णाच आपल्या कर्माला फळ देण्यास भाग पाडते. मृत्यूनंतर आपलं चित्त किंवा विज्ञान त्याच प्रकारच्या अस्तित्वाकडे नैसर्गिकरित्या ओढले जाते, जिथे त्याला पाणी मिळेल. जसं लोहचुंबकाकडे लोखंड ओढलं जातं, तसंच काहीसं. म्हणजे आपल्या हातात बरीच सूत्रे आहेत. आपण केवळ परिस्थितीचे बळी नाहीत, तर आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत, हेच यातून अधोरेखित होतंय. पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का, की हे चक्र असंच सुरू राहतं? आहे, नक्कीच आहे. आणि मार्ग दाखवणारी चौथी गोष्ट म्हणजे जागरूकता, अवेअरनेस. ही त्या उदाहरणात थेट दिलेली नाहीये, पण ती संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकते. जर आपण आपल्या हेतूंप्रती म्हणजे बीजाप्रती आणि आपल्या तृष्णेप्रती म्हणजे पाण्याप्रती जागरूक असलो, तर आपण या जुन्या सवयीच्या चक्राला मोडून काढू शकतो. आपण जाणीवपूर्वक ठरवू शकतो की कोणत्या बीजाला पाणी घालायचं आणि कोणत्या बीजाला नाही. इथेच स्वातंत्र्याची शक्यता निर्माण होते. हे खूपच आशादायक आहे. आता मला एक प्रश्न पडला आहे. आपण म्हणतो की कर्मानुसार भविष्य किंवा पुढचा जन्म ठरतो. तर ही भविष्यातील जगं किंवा लोक ती किती प्रकारची असू शकतात? स्रोतांमध्ये यावर काही माहिती आहे का? हो, आहे. त्रिपिटकानुसार आपल्या कर्मांच्या प्रकारानुसार आणि तीव्रतेनुसार 3 मुख्य प्रकारच्या भवात किंवा जगात पुनर्जन्म होऊ शकतो. पहिला आणि सर्वात परिचित आहे कामभव. हे इंद्रिय सुखांचं जग आहे, जिथे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या 5 इंद्रियांना मिळणाऱ्या सुखांना आणि दुःखांना प्राधान्य असतं. मानवी जग, प्राण्यांचं जग आणि काही खालचे देवलोक यांचा यात समावेश होतो. आजच्या जगातला जो कन्झ्युमरिझम आहे, जिथे आपण सतत नवीन गोष्टींच्या, अनुभवांच्या मागे धावतो, तो सगळा कामभवाचाच खेळ आहे. बरोबर. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा स्तर आहे रूपभव. हे सूक्ष्म रूपाचं जग आहे. जे लोक ध्यानाच्या उच्च अवस्था प्राप्त करतात, जिथे स्थूल इंद्रिय सुखांची आसक्ती संपलेली असते, पण रूपाची किंवा मी आहे अशी एक सूक्ष्म जाणीव शिल्लक असते, त्यांचा जन्म या जगात होतो. इथे स्थूल शरीर नसतं, पण एक तेजस्वी सूक्ष्म रूप असतं. हे जग पहिल्यापेक्षा खूपच शांत आणि आनंददायी मानलं जातं. आणि तिसरा सर्वोच्च स्तर आहे अरूपभव. हे पूर्णपणे अमूर्त, रूपरहित जग आहे. इथे शरीर किंवा कोणत्याही प्रकारचं रूप शिल्लक नसतं, केवळ मन किंवा चेतना शिल्लक असते. ध्यानाचा अत्यंत उच्च अवस्था प्राप्त केलेले योगी इथे जन्म घेतात. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे योगी ध्यानाच्या सर्वोच्च अवस्थेत पोचतात, जिथे शरीर नाही, काहीच नाही, फक्त चेतना आहे, तरीही ते भवचक्रात अडकलेले आहेत, कारण असण्याची जाणीव अजून शिल्लक आहे. अरे देवा, म्हणजे मुक्तीची संकल्पना किती कठीण आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.
हेच तर भवसंकल्पनेचं वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत असण्याची, बनण्याची प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही चक्रातच आहात. मग तुमचं अस्तित्व स्थूल असो, सूक्ष्म असो किंवा अमूर्त असो. अरूप भव हे खूप उच्च स्थान असलं तरी ते अंतिम मुक्ती नाही. हे खूपच विलक्षण आहे. कर्मांची प्रतवारी किती सूक्ष्म पातळीवर केली आहे. पण या तिन्ही प्रकारच्या भवाचा, मग तो कोणताही असो, अंतिम परिणाम काय होतो? म्हणजे भव तयार झाला, मग पुढे काय? त्याचा अटळ आणि नैसर्गिक परिणाम म्हणजे जाती किंवा जन्म. बौद्ध तत्वज्ञानातील सूत्र अगदी स्पष्ट आहे. भवपच्चया जाती, म्हणजेच जेव्हा भव पूर्णपणे परिपक्व होतो तेव्हा जन्म निश्चित असतो. याला टाळता येत नाही. जसं झाडाला मोहर आला की त्याला फळ लागणं निश्चित असतं, अगदी तसंच भव निर्माण झाला की जन्म घेणं निश्चित होतं. कम्मभवाचं बीज उपपत्ती भवाच्या शेतात रुजतं आणि जाती नावाचं फळ मिळतं. लेखातील एका उदाहरणाने ही संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी करून सांगितली आहे, जी मला इथे सांगावीशी वाटते. ती प्रक्रिया अशी आहे. उपादान म्हणजे हातात गरम कोळसा पकडणे, ही झाली आसक्ती. कम्मभव म्हणजे त्या गरम कोळशामुळे हात भाजण्याची प्रक्रिया सुरू होणे, हे झालं कर्म. आणि उपपत्तीभव किंवा जाती म्हणजे प्रत्यक्ष झालेली जखम किंवा त्यातून होणारी वेदना, हे झालं फळ किंवा जन्म. किती थेट आणि परिणामकारक उदाहरण आहे. अगदी. हे उदाहरण आपल्याला या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची जबाबदारी घ्यायला शिकवतं. कोळसा हातात धरणं म्हणजे उपादान, ही आपली निवड आहे. त्यामुळे हात भाजण्याची प्रक्रिया कम्मभव सुरू होते आणि जखम म्हणजे जाती अटळ होते. जर आपल्याला जखम नको असेल तर सुरुवात कोळसा न पकडण्यापासूनच करायला हवी, म्हणजेच आसक्तीच्या पातळीवरच काम करायला हवं. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? मला वाटतं याचा सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली निष्कर्ष हा आहे की आपण परिस्थितीचे केवळ असहाय्य बळी नाही, तर आपण आपल्या कर्माचे आणि पर्यायाने आपल्या भविष्याचे निर्माते आहोत. भव ही संकल्पना आपल्याला कोणतीही बाह्य शक्ती किंवा नशिबावर अवलंबून न राहता आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारायला शिकवते. आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती एक बीज पेरत आहे, जे भविष्यात उगवणारच आहे. आणि यातच आशेचा एक मोठा किरण आहे, नाही का? कारण जर आपणच निर्माते असू तर आपल्यात बदल करण्याची शक्तीसुद्धा आहे. निश्चितच. निराशा नाही. लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे जर आपण प्रज्ञेने किंवा जागरूकतेने आपल्या कर्माची प्रक्रिया म्हणजे आपला कम्मभव बदलू शकलो, तर आपण या पुनर्जन्माच्या दुःखद चक्रातून कायमचे मुक्त होऊ शकतो. आपण आपल्या भविष्याचा कोड बदलू शकतो. मुक्तीचा मार्ग आपल्याच हातात आहे. तो जागरूकतेतून आणि योग्य कर्मातून जातो. खरंच खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी ही चर्चा होती. आजच्या चर्चेतून आपण भव या संकल्पनेचे अनेक पैलू पाहिले. आपण समजून घेतलं की भव ही केवळ एक तात्विक कल्पना नाही आहे, तर ती कर्माची एक जिवंत प्रक्रिया कम्मभव आहे आणि त्याचा एक निश्चित परिणाम उपपत्तीभव आहे. आपले हेतू म्हणजे बीज आणि आपली आसक्ती म्हणजे पाणी, हे आपलं भविष्यरूपी शेत कसं पिकवतात हे आपण पाहिलं. आणि चर्चेचा शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. स्रोतानुसार आपण प्रज्ञेने किंवा जागरूकतेने आपला कम्मभाव बदलू शकतो. जर आपलं सध्याचं प्रत्येक कर्म आपलं भविष्य घडवत असेल, तर याचा अर्थ असा होतो का की मुक्ती ही भविष्यात घडणारी एखादी मोठी घटना नाही, तर ती वर्तमानात प्रत्येक क्षणी जागरूकतेने केलेल्या कर्मांची एक अखंड प्रक्रिया आहे. मुक्ती ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नसून ती न करण्याची म्हणजे चुकीचा भाव न निर्माण करण्याची सततची साधना आहे का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.